तर भावांनो, स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचा अनेक नवीन खतरनाक अशा लॉंग व्हिडिओ मध्ये। तर आज आपण खेळाल तो बीजीएमआय मधले इरँगल मॅप, ते पण डुओ वर्सेस स्क्वॉड। आणि मला साथ द्यायला होता शाबू खान मोठा झालेला आपला बाबूदा, म्हणजे बाबू त्याला आम्ही लाडानं म्हणतोय। खरं त्याचं ओरिजिनल नाव आहे अनिरुद्ध आणि ह्यो गॉडलाइक टीमचा आहे। हे बघा की नावात काय टाकलाय, गोडल अनिरुद्ध। भावाला तोपा कमी पडतील सलाम्या द्यायला, बर तिच्याही घालू दे। आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया। तर इव्हेंटवर हळूवार अशी लँडिंग केल्यावर मला काय होतं, विक्टर गन। खरं आपण तर काही शेमनी गन चालवत नाही, म्हणून लगेच बदलून घेतली एकेम आणि M249। थोड्याच वेळात सगळं सामान आपल्या खिशात टाकलं। मग आता नुसतं बंद्यांच्या गांडीत गोळ्या मारायच्या। तर इथे खालीच एक शेमना असतोय। बाबूदा तू तिकडनं चढ त्याच्यावर, मी समोरनं चढतो। आई गाठली, बाबूदाने किलेच गायब केला। आता ह्याला मारल्यावर कुठली दोन बंद बाबूदावर चढण्याचा प्रयत्न करतात। मग आता त्या जरा शेमण्यांची मस्ती गोड्या। हे बघा यो, अरे वा बाजूला शेमण्या हो। परत जर बाबूदावर चढण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर ग्रीस लावून चढीन। आता ह्या दोघांना मारल्यावर वर जातोय आणि ह्यो बघा केळ्या समोर नेन वाटतोय तुला। ट्रायलेक्स गेमिंग काय उगाचच म्हणत नाही, कुठनं वाटेल तिथनं उड्या असतात आपल्या। खरं हे काय आपल्या बाबूदाला डिसबल्ल्या केलं। मग आता आपल्याला पण बाबूदापाशी जायला लागते वाटतं। आईचा दाना, मला माहित होतं काय बंदा तिथं आहे, तरी पण माझ्या अंगातली गांड मस्ती गप जाऊन नीट मारला असतं। खरं नेट नाही उडवणार, शेवटी शेमण्यानं मलाच उडवला। बरं काय विषय नाही, आपल्याकडे इव्हेंटचा रिकॉल होता। मग मी त्या रिकॉलचा वापर करून जातोय भूतांच्या अड्ड्यावर आणि तिथं पाय ठेवल्या ठेवल्या मला एक वाघ सापडतोय। बाईला फिनिश टाकायचं ठरवतोय, तेवढ्यात बाहेरचा कोणतरी एकटा किल गायब करतोय। आईचा ठोपार कोण आहे तो लवडा? अरे हागऱ्या, इथे गांड कसून केला करायला लागलोय आणि तू नॉक पडलेला गायब करायलास होय। शेमण्या पायताना केस काढीन, याला चाकून मारत जात असतोय तेवढ्या त्याच्या बंद्याचा फुटस येतात, म्हणून याला लगेच फिनिश टाकतोय। खरे जा आदमखोर लवड्याचा टीममेट शेमना रशच टाकना। मग मी बी आई घालू दे म्हणतोय, त्याला यायचा असला येऊ दे, नाहीतर राहू दे, आपल्याला काय शाट फरक पडत नाही। खरे थोड्या वेळानं तोच रश टाकतोय माझ्यावर। अरे लिंगेसन लवड्याच्या, एवढ्या उशीर काय मुठा मारत होता काय? ह्याला मारतोय तेवढ्यात तिकडनं बाबूदा म्हणतोय माझ्यावर बंद चढा लागल्यात। मग काढतोय साळूता आणि जातोय डायरेक्ट त्याच्यापाशी। खरं त्याच्यापाशी जाताना मला एक वाघ दिसतोय, मग त्या वाघाचा हळूच शिकार करतोय। जाऊन या वाघ्याची पेटी लुटूया म्हणलं। खरं तिथे जाऊन बघतोय तर एक फ्रीची किल पडलेली, मग ते हळूच उचलतोय आणि तेवढ्यात उजवीकडनं गनचा साऊंड येतोय। हे बघा इथं बरोबर माझ्या खाली। अरे बापरे, शेमना समोरच आहे। फ्री फायरची ग्लूवॉल लावायला लागते वाटतं। आता जरा ह्याची पेटी पेटी लुटून जातोय डायरेक्ट बाबूदाकडे। कोण हात लावला रे बाबूदाला? शेमण्या हो, या समोर तुमच्या गांडीत शाबू टाकूनच जातो। इथे समोरच असतो यो शेमना। मग जरा यो फुगा काढतोय आणि तिकडच्या साईडला जातोय। हे घे बाबूचे शाबू। आता ह्याला फिनिश मारल्यावर रिकॉल साइडनं फायर येते। मग बाबूदाला घेतोय साळू त्यावर आणि जातोय डायरेक्ट तिथं। केळ्या लगेच काय ओपन मध्ये यायची गरज आहे काय? हट बडवा। आता याचा लास्ट बंदा फुगा घेऊन चढण्याचा प्रयत्न करत असतोय। बस जिरली। यांचा बाबा कुठे प्यारा बॉय जोनाथन स्काउट सारखा प्लेअर असल्यावर येतात आणि काय तर चांगलं सांगायला गेले की चढतात आमच्यावरच, म्हणून असल्यांची गांड मारायची पद्धतशीर। आता ह्यांना मारल्यावर फार्मच्या साईडला जातच असतोय। खरं तेवढ्यात एक दासिया दिसते आणि येता येता एका बोटला पण प्रसाद देऊन येतोय। आता ह्यांचं तर काम 25 करतोय। खरं शेमनी ओपन मध्येच भांडणं करायला लागल्यात। गेम सेन्स काय घाणवट ठेवून येतात काय काय कुणाकडे? बरं आता झोन पडलेला ब्रिजच्या पलीकडे। मग आता जरा ह्यांची पेटी लुटतोय आणि जातोय ब्रिजच्या पलीकडे आणि तिथे गेल्या गेल्या एकटा शेमना दिसतोय। हे बघा ओपन मध्ये पळालाय। या पद्धत गोच्याला मारल्या मारल्या मागणे की त्या गाडी। मग जरा स्प्रे द्यायचा प्रयत्न करतोय। खरं तुम्हाला पण माहिती आहे आपला स्प्रे कसला हागरा आहे। Watch out! उरे बापरे, बाबूदानं नॉक दिलाय म्हटल्यावर घुसायला लागतंय।
अरे होय बाजूला बदल पोहोचया आणि शेमण्या तू काय मध्ये फडफड आलेस. आता इकडची A to Z सगळी सपून जातोय मिलिटरी बेसवर आणि तिथे गेल्यावर कळते 2 शेमनी खतरनाक कॅम्पिंग करायला लागल्यात. मग आता बाबूदा येण्याची वाट बघाल तो आणि जसा बाबूदा आला तसा घुसतोय डायरेक्ट. चादर मोद. आता ह्यांना मारल्यावर 2 बंद पुढे कधी येऊन बसतात आम्हाला पण माहित नसते. आता ह्याला नॉक दिल्या दिल्या डायरेक्ट यांच्यावर घुसतोय. अरे खवण्या चिडलायस की चांगलं. आता ह्याला मारल्यावर नीट बघा इथं बाबूदा एकाला नॉक देतोय आणि एकाला फिनिश पण टाकतोय. खरं मला माहित नसते बंद कुठं आहेत. हिच्या आईला शेवटी बाबूदानं दगा फटका दिलाच. खरं आता काय चालायचं. माझी कायमची बोंब आहे. एवढं मारतोय खरं लास्टला चिकनच मिळत नाही. बरं ते द्या सगळं सोडून. एवढाच होता आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब तेवढं करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही हलवत बसा जायरोस्कोप.